हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत दह्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी दही, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पानं, लाल चटणी, साखर 1 चमचा, 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ। आता आपण हे दही आधी मिक्स करून घेऊयात। हे दही काढून घेऊयात सगळं याच्यामध्ये, व्यवस्थित असं मिक्स करूयात। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूयात, साखर टाकूयात, शेंगदाण्याचं कूट टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊयात चांगलं। याच्यात मी अर्धा चमचा लाल चटणी टाकतेय, आपल्याला फोडणीमध्ये अर्धा चमचा टाकायची आणखी। आता आपण फोडणी करून घेऊयात, त्यासाठी तेल गरम करूयात। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी टाकूयात, अर्धा चमचा जिरं टाकूयात, लसूण आणि कढीपत्ता टाकूयात, याच्यामध्येच लाल चटणी टाकूयात अर्धा चमचा। आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊयात। तुम्हाला ही दह्याची चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।